हॅलो मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटची बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊ. शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे गुंतवणूक कशी करायची? शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांचे शेअर्स, भांडवलाचे तुकडे खरेदी विक्री करण्याचे एक ठिकाण आहे. त्याला आपण भांडवली बाजार किंवा शेअर बाजार असेही म्हणतो. सोप्या भाषेत समजावून सांगायचे झाल्यास, एखाद्या कंपनीला वाढीसाठी किंवा त्याच्या ग्रोथसाठी पैशांची गरज लागेल, त्यावेळेस ती कंपनी लोकांकडून पैसे उभे करण्यासाठी आपले शेअर्स म्हणजे काही भाग हे विकते. त्यातील मग काही भाग गुंतवणूकदार आपण आपल्यासारखे शेअर्स लोक बाकीचे शेअर्स विकत घेतात. यामुळे कंपनीला पैसा मिळतो आणि गुंतवणूकदार व कंपनीचा भागधारक होतो. मुख्यतः मित्रांनो, शेअर मार्केटचे दोन मुख्य प्रकार. प्रा एक म्हणजे प्राथमिक बाजार, प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे जेव्हा कंपनी पहिल्यांदा शेअर्स विकते, IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आणि दुसरा म्हणजे दुय्यम बाजार, सेकंडरी मार्केट, जेथे आधी विकले गेलेले शेअर्स गुंतवणूकदार आपापसात खरेदी विक्री करतात. भारतात प्रमुख शेअर बाजार हे दोन प्रकारचे आहेत, BSE आणि NSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा आशियातील सर्वात जुना बाजार. आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज भारतातील मोठा आणि आधुनिक शेअर बाजार. थोडक्यात सांगायचे झाले तर शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे गुंतवणूकदार आणि कंपन्या यांचा थेट आर्थिक व्यवहार होतो. व्यवहाराच्या ह्या दोन प्रकार. व्यवहाराच्या पद्धतीनुसार प्राथमिक बाजार म्हणजे प्रायमरी मार्केट. इथे कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स विकते, उदाहरणार्थ IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग. यातून कंपनीला थेट पैसा मिळतो. स्थानिकतेनुसार राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, देश पातळीवर व्यवहार करणारा. प्रादेशिक किंवा स्थानिक शेअर बाजार, काही छोटे प्रादेशिक एक्सचेंज जसे आता बहुतेक NSE आणि BSE मध्ये विलिनीकरण झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय शेअर बाजार जसे की NYSE न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, नॅसडॅक USA लंडन स्टॉक एक्सचेंज. आता मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती व्यवस्थित योजना करूनच करायला हवी. तर ती कशी करायची त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. एक म्हणजे मूलभूत समजून घ्या. शेअर म्हणजे काय? एखाद्या कंपनीला छोटासा मालकी हक्क. कंपनी नफा कमावते तर त्याचा फायदा शेअराच्या किमतीत वाढ गुंतवणूकदाराला होतो, पण तोटाही होऊ शकतो. म्हणून जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करणे महत्त्वाचे. दुसरा आहे आवश्यक आपल्याला